नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल आज 2 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला. त्यानुसार परभणी जिल्ह्याचा 87.69% निकाल लागला. यात नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली. निकालामध्ये मुलींच्या उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 92.38% तर मुलांचे 83.86% असं आहे. या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहावयास मिळालं. फेब्रुवारी 2026 मध्ये इयत्ता 12वीची परीक्षा ही घेण्यात आली होती. परीक्षेनंतर निकाल कधी लागेल याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. 2 दिवसापूर्वी बोर्डाने 2 मे रोजी निकाल जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज 2 मे रोजी दुपारी 1 वाजता मंडळानं निकाल जाहीर केला. यात परभणी जिल्ह्याचा 87.69% निकाल लागला. परभणी जिल्ह्यात 14,336 मुलांनी तर 11,758 मुलींनी असे एकूण 26,094 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी प्रत्यक्षामध्ये 14,073 मुले आणि 11,551 मुलींनी म्हणजेच 25,584 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. आज झालेल्या निकालानुसार एकूण 22,437 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. यात मुलांचे प्रमाण 83.86% तर मुलींचे 92.38% असं प्रमाण आहे. जिल्ह्याचा एकूण सरासरी निकाल 87.69% एवढा लागला आहे. आज जाहीर झालेल्या या निकालामध्ये मुलींनी पुन्हा बाजी मारून आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. आज जाहीर झालेल्या या निकालामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सर्वात जास्त म्हणजे 90.82%, बीड जिल्ह्याचा 90.14%, परभणी 87.69% तर जालना 86.17% आणि सर्वात कमी हिंगोली जिल्ह्याचा निकाल हा 82.86% एवढा लागला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा मिळून 88.68% निकाल लागला. या निकालामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी पेढे भरून त्यांचं अभिनंदन केलं. सामाजिक चळवळीतील क्रियाशील कार्यकर्ते भगवान पाथरीकर यांचा 28 तारखेला मानवत शहराजवळ अपघात झाला होता. आज त्यांची परभणीतील एका खाजगी रुग्णालयात प्राणज्योत मालवली. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. पाथरीकर सरांनी त्यांचं कुटुंब शैक्षणिक दृष्ट्या तयार तर केलंच, परंतु वैचारिक दृष्ट्या देखील अत्यंत परिपक्व केलं. मानवी देह पुरून किंवा जाळून नष्ट करत असताना त्यातील काही दैवी शक्ती प्राप्त अवयव देखील नष्ट होतात. जेव्हा की मृत्यूनंतर त्यातील काही अवयव आपण दान केले तर अनेकांचे प्राण वाचू शकतात, जगण्याची नवी उमेद दृष्टी देऊ शकतात. याच मानवीय दृष्टिकोनातून पाथरीकर परिवारानं अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि सरांच्या दोन्ही किडन्या दान करून पुन्हा तरी जीवदान दिले आहे. पाथरीकर सरांचे अवयवदान हे शासकीय इतमामात घेऊन जाताना या भावनिक आणि प्रेरणादायी प्रसंगामुळे अनेकांचे डोळे यावेळी पाणावले. धम्म मैत्री संवाद अभियान, परिवर्तन युवक मंच पंचशील नगर आणि महिला मंडळाच्या समन्वयातून त्रिविध पावन बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं साकारलेल्या देखाव्यातून युद्ध नको बुद्ध हवा असा संदेश देणारी मिरवणूक परभणी शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली. परभणी शहरातील शनिवार बाजार येथून पूज्य भदंत मुदितानंद थेरो आणि मिलिंद सावंत नगराध्यक्ष सेलू यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झालेल्या या मिरवणुकीत पंचरंगी धम्मध्वज दाखवून सुरुवात करण्यात आली. तथागत बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महानिर्वाण अशा 3 गुणांनी वैशाख पौर्णिमेचं महत्त्व आहे. ही बुद्ध पौर्णिमा साजरी करताना मैत्रीचा, बंधुभाव, करुणेचा, अहिंसेचा संदेश आपण अंगीकारला पाहिजे असं आवाहन यावेळी सोहळ्याचे अध्यक्ष सेलू नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केले. यावेळी बुद्ध संदेश मिरवणुकीचे मुख्य प्रवर्तक धम्मदीप रोडे, सुरेश शिवराळे, गौतम भराडे, डॉक्टर विद्या कुलदीपक, बाळकोजी मोरे, निमंत्रक संजय बगाटे, कचरू गोडबोले, सुदाम तूपसुंदरे, रणजित मकरंद आदींची उपस्थिती होती.
ही मिरवणूक परभणी शहरातील शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, नारायण चाळ, स्टेशन रोड मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पोहोचली. या ठिकाणी बुद्ध धम्म वंदनेनं या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.